स्लॅब टाकल्यानंतरही लेंडओव्हर मार्गाला भगदाड, नवीन पुलाची अत्यंतिक आवश्यकता, या मार्गावरील टोलही माफ व्हायला हवा, अन्याय निवारण समितीचे आजरा तहसीलदारांना पुन्हा निवेदन. आजरा शहराच्या मध्यवर्ती संभाजी चौकातील लेंडोहळ पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर असताना पावसाळ्याचं कारण सांगून तिथं तात्पुरता स्लॅब टाकला गेला, पण त्यानंतरही इथं दुसऱ्या ठिकाणी पूल मार्गावर मोठं भगदाड पडलंय. यावरून हा पूल किती कमकुवत झालाय हे कळून येतं. या पुलाची तात्पुरती डागडुजी केल्यानंतर पावसाळ्यामध्ये असं काही घडल्यास अपघात होण्यासह हा महामार्गच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं काही घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या वतीनं आजरा तहसील विभागाला देण्यात आलाय. त्याबरोबरच या मार्गावर टोल माफ व्हावा अशीही मागणी करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्लॅबच्या साहाय्यानं संकेश्वर बांधा महामार्गाचं आजरा शहरातील काम चालू ठेवलं गेलं. याला शहरवासियांचा विरोध होताच, पण त्यानंतर आता या पुलाजवळ नवं भगदाड पडलं असल्यानं हा पूल नवीन बांधणं गरजेचं असल्याचं वास्तव ठळक झालंय. त्या पार्श्वभूमीवर या पुलाच्या पुनर्बांधणीचे पूर्वीच्या अंदाजपत्रकात नसलेलं काम आपल्या स्तरावरून समाविष्ट करावं, त्यासाठी या पुलाची सद्यस्थिती, आजरा शहरवासियांची मागणी आणि आगामी धोके यांची वरिष्ठ स्तरावर माहिती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लेंडोहळ पुलाच्या तात्पुरत्या डागडुजीपूर्वी प्राधान्यानं या ओहोळची सफाई करूनच स्लॅब टाकला जाईल, असं आपणाकडून बैठकीत सांगण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्षात तसं न होता स्लॅबच टाकण्यात आलाय. तरी पावसाळ्यापूर्वी नाला सफाई करून घेण्याची संबंधितांना सूचना द्यावी. तसंच आजरा आंबोली महामार्गावर आजरा औद्योगिक वसाहतीजवळ टोल नाक्याचं बांधकाम करण्यात आलंय. संबंधित टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील सर्व वाहनधारकांना टोल लावल्यास अन्यायकारक होईल. तरी संपूर्ण आजरा तालुक्यातील वाहनांना टोल कसा माफ होईल, याबाबत महामार्ग प्रशासनाशी चर्चा करून आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोलपासून मुक्तता देण्याबाबत आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा भविष्यात आजरा शहर अन्याय निवारण समितीकडून तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल याची नोंद घ्यावी, असंही स्पष्ट करण्यात आलंय. निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे यांच्यासह समिती पदाधिकारी आणि सदस्यांच्या सह्या आहेत.